अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, कोपरगावात तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी. त्या नराधमाला कठोर शासन करा, सुवर्णकार समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. संगमनेर तालुक्यातील वडगावपान या छोट्याशा गावात 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष हल्ल्यात मुलीचा चेहरा गंभीररित्या भाजला असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात लाड सुवर्णकार समाज मित्र मंडळ कोपरगाव तसेच सुवर्णकार भारती सेवा संस्थान यांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. शहरातील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महिलांनी निषेधाचे फलक हातात घेऊन आरोपीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे अधिक कडक करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. या निषेध आंदोलनात सुवर्णकार समाजातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्य एक्सप्रेससाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. कार्यालयात कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सुवर्णकार समाज बांधव कुमारी ईश्वरी संजय डहाळे या चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण सुवर्णकार समाज अविनाश वाघ व संतोष देवळालीकर यांच्या व सुवर्ण भडकवाडे महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. संपूर्ण सुवर्णकार समाज हा महाराष्ट्रात आपला व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून काम करतो. कुमारी संजय ईश्वर डहाळी हे तिचं वय एकदम लहान मुलगी आहे. 13 वर्षाची मुलगी म्हणजे तिचं वय खेळण्याचं, बागडण्याचं, अभ्यास करण्याचं वय असतं. अशा याच्यात एका नराधमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. ह्या ॲसिड हल्ल्याचा ज्या तिच्या शरीराच्या वेदना झाल्या त्या वेदना आमच्या मनापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आम्ही कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण सुवर्णकार समाज ईश्वरी संजय डहाळे बरोबर आहोत. ईश्वरी संजय डहाळेच नाही, अशी कुठलीही मुलगी जिच्यावर कुणी अन्याय करत असेल त्याला प्रशासनाने कठोर पावलं उचलून तातडीने शासन करावं अशी आमची मागणी आहे. कारण जोपर्यंत शासन अशा नराधमांना कठोर शासन करत नाही तोपर्यंत कायद्याची चपराक राहणार नाही. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जर कायदा सुव्यवस्थेचा धाक नसेल तर सर्वसामान्य नागरिक आपलं संरक्षण करू शकत नाही अशी आमची आता धारणा होत चाललेली आहे. म्हणून आमच्या सुवर्णकार समाजाच्या वतीनं प्रशासनाला तहसीलदारांमार्फत आम्ही एक असं निवेदन देतोय की या नराधमाला तातडीने अटक होऊन याला तातडीने कठोर शासन करावं अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना केली आहे. आमच्या मागणीचा सन्मान राखून तातडीने शासन याच्यावर कठोर पावलं उचल अशी अपेक्षा आम्ही सुवर्णकार समाजाच्या वतीने बाळगतो. आणि त्या चिमुरडीसोबत आमचा समाज तर आहेच, परंतु कुठल्याही अशा चिमुरडीला जर तिच्यावर अन्याय होता तर सर्वांनी तिच्या पाठीशी या निमित्ताने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे व आरोपीला अटक झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. संगमनेर येथे इयत्ता 7वी शिकणारी 11-12 वर्षाची मुलगी आहे ईश्वरी संजय डहाळे. तिच्यावर भ्याडपणे एका नराधमाने हल्ला केला, ॲसिड हल्ला केला आणि तिचा अतिशय अमानुषपणे छळ झाला. त्यात आता तिच्या किती अवयवाला त्रास झाला असेल, काय त्रास, शारीरिक वेदना झाल्या असतील आता आपण समजू शकतो, वाटून घेऊ शकतो. पण असे जर सुवर्णकार महिला मंडळ यासाठी निषेध करायला आणि आम्ही तर निवेदन द्यायला आलो आहोत. पण मला प्रशासनाला ही विनंती की वारंवार अशा महिलांबद्दल घटना घडत आहेत आणि दरवेळेस सर्व स्तरातल्या सुवर्णकार समाजच नाही सर्व स्तरातले लोक दरवेळेस निवेदन देतो, मोर्चे काढतो आणि त्या गोष्टी पुन्हा विसरून जातो. पण मग ह्यांना नराधमांना शिक्षा मिळणार कधी, याच्यावर जास्तीत जास्त कठोर कायदा करणार कधी. आणि मी तर समाजाला आणि प्रशासन असं सांगेन, जर असे नराधम आता कायद्याच्या हातात न देता त्यांना आपणच शिक्षा देऊया आणि नंतर कायद्याच्या हवाले त्यांना करूया. कारण सगळं विचार करायचं गोष्ट अशी आहे की अखिल विश्वाची निर्मिती करणारी स्त्री आज सुरक्षित नाही आहे. ती कुठे सुरक्षित नाही, ना हॉस्टेलमध्ये, ना शिक्षणाच्या शाळेत नाही, कायद्यात नाही, कुठे सुरक्षित नाही. मग आम्ही मुलींसाठी काय करायचं? आणि मग तुम्ही बेटी बचाव आंदोलन करता आणि महिला दिनाचा सन्मान करता, तेवढ्या पुरताच मर्यादित आहे का? आणि मग पुन्हा महिलांचं हे शोषण होतच आहे जागोजागी.
आणि असं लहान मुली बेटी आमच्या लेकीबाई असुरक्षित आहे यावर प्रशासनाने पूर्ण निर्णय घ्यावा आणि गुन्हेगाराला चिरमुलीला न्याय मिळावा, न्याय मिळवून द्या आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा या आरोपीला करण्यात यावी ही आमची सुवर्णनगर समाजातर्फे मागणी आहे.